जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी शिवसेनेशी माझी नाळ जुळली गेली. म्हणजे बाळासाहेबांचं धोरण असं होतं की मराठी माणूस जगला पाहिजे, तो टिकला पाहिजे. आणि शिंदे साहेब त्यांना कार्यकर्त्याचं दुःख कळतं. शिवजयंती करण्यामागे तुमची प्रेरणा काय आहे? माझ्या राजाचं वैभव काय हे आजच्या तरुण पिढीला दिसलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. नमस्कार, मी अनिकेत या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे, महापालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचलेला आहे. सगळे उमेदवार अगदी दणक्यात प्रचार करत आहेत. आणि आत्ता माझ्यासोबत या पॉडकास्टमध्ये मुंबई महापालिकेसाठी उभे असलेले असेच एक उमेदवार आहेत. माझ्यासोबत आहेत राजेश सोनावळेजी. राजेशजी, खूप खूप स्वागत तुमचं या पॉडकास्टमध्ये. राजेश सोनावळेजी यांचा थोडक्यात परिचय करून देतो. राजेशजी हे शिवसेना भाजप महायुतीचे वॉर्ड क्रमांक 119चे अधिकृत उमेदवार आहेत. विक्रोळी टागोरनगर असा त्यांचा वॉर्ड आहे, प्रभाग आहे, आणि त्या प्रभागामधनं ते निवडणूक लढवत आहेत. राजेशजी, पहिल्यांदाच तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात. पहिल्यांदाच तुम्ही संविधानिक पद आता उपभोगणार आहात. मात्र हे काहीच सोबत नसताना, यंत्रणा सोबत नसताना इतका मोठा जनसमुदाय तुम्ही कशा पद्धतीनं जमवू शकलात? तुम्हाला इतका मोठा जनाधार का आहे? गेले 20 ते 25 वर्ष मी या राजकारणाची, शिवसेनेशी माझी नाळ जोडलेली आहे. आणि हे करत असताना अनेक वेळा लोकांच्या सुखादुःखात जाण्याचे मला योग आले. लोक तुमच्याकडे एक नेतृत्व म्हणून, एक विभागाचा, माझ्या विभागातला माझा एक मित्र, एक सहकारी म्हणून आपण ज्यावेळेस आपल्या शिवसैनिकांच्या हाकेला ओ देऊन जातो किंवा आपल्या विभागातील मतदारांच्याकडे आपण त्यांच्या समस्येच्या वेळी धावून जातो, ते लोक लक्षात ठेवतात. आणि हे गेले 25 वर्ष सातत्याने, म्हणजे मी आज राजकारणात गेले 25 वर्ष आहे. त्या 25 वर्षात मी उपशाखा प्रमुख पदापासून, अगदी युवा सेनेच्या पदांपासून, शाखा प्रमुख पदापासून ते आज उपविभाग प्रमुख आणि शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचा मी अधिकृत उमेदवार हे इथपर्यंत वाटचाल करत असताना अनेक लोकांच्या सुखादुःखात सातत्याने जाण्यामुळे आज माझ्यासोबत, आज जो जनसमुदाय आपण म्हणताय तो त्या कारणाने माझ्यासोबत जोडलेला आहे. आणि ज्यावेळेस संविधानिक पदाचं तुम्ही बोलता, तर तुमचं पद हे समाजात महत्त्वाचं नसून तुमची समाजातली पत ही अतिशय महत्त्वाची असते. तुमचं पद हे फक्त नावाला असतं. तुमच्या कार्याने, तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने त्या पदाला शोभा द्यायची असते. पद हे तुम्हाला एक संधी दिलेली असते. आणि गेले 25 वर्ष ह्याच बाळासाहेबांच्या शिकवणीवर काम करत करत जात असताना मी लोकांसाठी धावून गेल्याने आज हा जनसमुदाय माझ्यासोबत आहे. राजकारणात येण्याच्या पूर्वी तुम्ही समाजकारणात होतात किंवा तुमच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीला एक सामाजिक कार्याची किनार आहे. अनेक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत. का वाटले असे हे सगळे उपक्रम तुम्हाला राबवताना? कुठल्या त्याच्यामागचा उद्देश काय होता? असं वाटलं असं नाही, ते मुळात एखादी आवड असते एखाद्या माणसाला. ज्यावेळेस आपण, म्हणजे आम्ही लहान असताना आमचे जे वरिष्ठ, आमचे मित्रमंडळी होती किंवा आमचे जे वरिष्ठ, आमचे सहकारी होते, ते 15 ऑगस्टला झेंडावंदन जरी करायचं म्हटलं तर 14 ऑगस्टला आम्ही रात्रीपासून विचार करायचो की बाबा आता उद्या सकाळी जाऊन खड्डा खोदायचा आहे, बांबू गाडायचा आहे. आणि मग ते करत असताना सकाळी उद्या आपल्याला झेंडावंदनला उभं राहायचं. ही मुळात ही आवड असते एक. पण माझ्या विभागातलं झेंडावंदन आहे ते किती सुंदर होईल. त्यानंतर आम्ही नवरात्रीचा उत्सव करतो. अनेक विभागात सार्वजनिक उपक्रम, उत्सव राबवत असतात. पण माझ्या नवरात्रीला, माझ्या देवीच्या उत्सवामध्ये माझा देवीचा उत्सव कसा सुंदर होईल हे करण्यासाठी कोणाची बाहेरून कुठली एनर्जी यायची गरज नसते. ते तुम्ही मुळात तुम्हाला आवड लागते, एखाद्या सामाजिक कार्याची तुम्हाला जोड लागते. त्याच्यात मुळात तुम्हाला ते एक प्रकारची आवड असली की माणसाच्या हातून ते घडत जातं. बरोबर. हेच कारण होतं हिंदुत्वाचं, ज्याच्यामुळे तुम्ही शिंदे साहेबांसोबत गेलात. शिंदे साहेब हे मुळापासून मला सुरुवातीपासून राजकारणात माझे राजकीय गुरु सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी शिवसेनेशी माझी नाळ जुळली गेली. आणि खरं सांगायचं तर माझा ज्यावेळेस माझा प्रवास सुरू झाला, माझ्या राजकीय, सामाजिक किंवा माझ्या पूर्ण आयुष्याचा जो प्रवास सुरू झाला, त्या प्रवासामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा माझ्यावरती फार मोठा प्रभाव पडला. कारण ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट केल्यानंतर मला जेव्हा नोकरीसाठी संधी आली, त्यावेळेस शिवसेनेच्या एका नेत्याच्या एका पत्रावरती मला त्यांच्या एका लेटरवरती माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी लागली होती. मी त्यावेळेस खंबाटा एव्हिएशनमध्ये सन्माननीय शिवसेनेचे आत्ता नेते सन्माननीय डाके साहेबांच्या एका पत्रावर मला नोकरी लागली होती.
त्यामुळे तिथपासून मी एक म्हणजे बाळासाहेबांचं धोरण असं होतं की मराठी माणूस जगला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि त्यासाठी माननीय बाळासाहेबांनी त्यावेळेस शिवसेनेच्या अनेक आस्थापनांमध्ये युनियनची स्थापना केली. आता ज्यावेळेस बाळासाहेब आज हयातीत नाहीत त्यावेळेला ती जी शिवसेनेची ध्येय धोरणं आहेत ती त्या शिवसेनेकडे आज राहिलेली नाहीत. ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितल्यानं, कारण त्यांना कार्यकर्त्याचं दुःख कळतं, कार्यकर्त्याचं हित कशात आहे ते त्यांना कळतं. मुळात बाळासाहेबांचा शब्द होता की मी स्टेजवर बसलेल्या नेत्यांमुळे मी नेता नाही, खाली बसलेल्या शिवसैनिकांमुळे मी नेता आहे. तेच गुण आणि त्याच गोष्टी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत की आज महाराष्ट्रातलं एकमेव असं नेतृत्व आहे की जे इर्शाळगडाची घटना घडली तर इर्शाळगडाच्या घटनेमध्ये सन्माननीय शिंदे साहेब प्रेस पोचण्याच्या आधी त्या गडावरती पोचले. ते गडावर पोचता फायर ब्रिगेडच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, पण साहेब नॉनस्टॉप त्या गडापर्यंत गेले. आपण पंढरपूरची वारी बघा, आज अख्ख्या महाराष्ट्र त्या वारीला येतो. त्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधा बघण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टींची पाहणी करायची. लाडकी बहीण योजना बघा, आज कोणी विचार केला हा? म्हणजे इतका ध्येय धोरणं असलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सन्माननीय शिंदे साहेबांनी ज्यावेळेस अयोध्येचा विषय होता त्यावेळेस साहेब अख्खं शिष्टमंडळ घेऊन गेले ना, अयोध्येला गेले, राम मंदिराची स्थापना झाली त्यावेळेस साहेब गेले. असा धोरणी मुख्यमंत्री त्यावेळेस महाराष्ट्राला लाभला, आपलं भाग्य आहे. आणि ह्या सगळ्या त्यांच्या गुणाकडे म्हणजे जे बाळासाहेबांमध्ये बघत होता एक शिवसैनिक की बाळासाहेब कसे होते तेच गुण आम्हाला शिंदे साहेबांमध्ये दिसले आणि त्यामुळे आम्ही सर्व आकर्षित होऊन सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला त्यांच्याकडे पाहावं. आत्ता तुम्ही उल्लेख केलात की राम मंदिराचा जो भव्य सोहळा होता तेव्हा तुम्ही मोठ्या दणक्यामध्ये कार्यक्रम घेतलेला होता, पण त्याच्या आधीपासून तुम्ही आणखी एक कार्यक्रम घेता ज्याचे फोटो मी बघितलेले आहेत. तो कार्यक्रम आहे शिवजयंतीचा. शिवसेना शिवजयंती खूप वेगळा इतिहास आहे, राजकीय इतिहासही आहे. कशा पद्धतीनं तुम्ही तो कार्यक्रम करता आणि तो कार्यक्रम करण्यामागे तुमची प्रेरणा काय आहे? मुळात माझा जो वॉर्ड आहे हा बऱ्यापैकी स्लम आहे. महाराज माझे कसे होते, माझ्या महाराजांची जी काही ध्येय आहेत ती मला आजच्या तरुण पिढीला हे त्यांच्यावरती संस्कार टिकवण्यासाठी आम्ही फार मोठ्या प्रमाणात विक्रोळी टागोरनगर या ठिकाणी आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो. त्यामध्ये आमच्या महिला असतील, पुरुष मंडळी असतील, तरुण वर्ग असेल, हा पारंपरिक वस्त्र परिधान करून, त्याचबरोबर आमच्या महिला लेझिम पथकासोबत, त्याचबरोबर दांडपट्टा, तलवारबाजीचे इथे अनेक मर्दानी खेळ त्या मिरवणुकीत सामील होत आम्ही संपूर्ण विभागाला एक प्रकारची फेरी मारतो. ह्याच्यामागचा मूळ उद्देश हा आहे की माझ्या राजाचं वैभव काय हे आजच्या तरुण पिढीला दिसलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. आणि आमच्या विभागातल्या ह्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस आम्ही ही मिरवणूक संपूर्ण विक्रोळी विभागातून घेऊन जात असतो, आमचा एक ग्रुप नंबर 2 या ठिकाणी एक मोठी मस्जिदसुद्धा आहे. पण महाराजांच्या काळात ज्या पद्धतीचे मुस्लिम मावळे होते त्याच पद्धतीचे अनेक मुस्लिम पदाधिकारी हे माझ्यासोबत काम करतात. आणि ज्यावेळेस आमची महाराजांची मिरवणूक तिथे येते त्या ठिकाणी त्या मिरवणुकीचं फार जल्लोषात स्वागतसुद्धा करतात. म्हणजे ह्या माझ्या राजाचा इतिहास हा माझ्या या आजच्या प्रजेला, आजच्या ह्या माझ्या मतदारांना कळावा, या तरुण पिढीला ते मार्गदर्शक असावं, हा त्यामागचा मोठा उद्देश आहे आणि हीच आमची त्यामागची भावना आहे. प्रभाग तुम्ही ज्या पद्धतीनं जोडताय धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून, मात्र समाजकार्याच्या माध्यमातून पण तुम्ही प्रभाग जोडलेला आहे. प्रभागातले हजारो लोक हे अनेक शस्त्रक्रिया असतील किंवा वैद्यकीय उपचार असतील तुमच्याशी कनेक्ट झालेले आहेत. कशा पद्धतीनं तुमचं हे सगळं नियोजन असतं? कोणकोणत्या शस्त्रक्रिया असतील किंवा उपचारांसाठी तुम्ही मदत करता? बघा, ज्यावेळेस आम्ही सन्माननीय शिंदे साहेबांच्या सोबत आलो, शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतला, सन्माननीय साहेबांची वैद्यकीय मदत कक्षा इतकी स्ट्रॉंग आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये मला वाटतं अखंड महाराष्ट्रातून अनेक लोक ह्या वैद्यकीय मदत कक्षाचा मदतीने अनेक शस्त्रक्रिया ह्या आम्ही केलेल्या आहेत. त्यामध्ये माझ्या शाखेच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही 80 ते 82 लोकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून दिलेल्या आहेत. लेझर ऑपरेशनच्या माध्यमातून अतिशय चांगलं सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने त्या शस्त्रक्रिया आम्ही करत असतो. त्याचबरोबर अनेक एन्जिओप्लास्टी, मला वाटतं एक 36च्या वर एन्जिओप्लास्टी आमच्या विभागातील नागरिकांच्या ज्या शाखेच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत. बायपास शस्त्रक्रिया असतील, ते वैद्यकीय मदत कक्ष आमचा शिवसेना शिंदे साहेबांना इतका स्ट्रॉंग आहे की सन्माननीय आमच्या शाखा प्रमुखांच्या किंवा आमच्या पत्रावरती त्या ठिकाणी दखल घेतली जाते आणि अनेक लोक ह्या सुविधेचा
लाभ घेत आहेत. तुमचं नी रिप्लेसमेंट असेल, बोन्सचे ऑपरेशन्स असतील, अनेक आजारांवरती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हा मदत करत असतो. आत्ता ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख करताय की शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तुम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचलेले आहात आणि ज्या शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपये खर्च होतो तो तुम्ही त्या शस्त्रक्रियांना मदत केलेली आहेत, अनेक शस्त्रक्रिया मोफत केलेल्या आहेत. असे काही किस्से आहेत की जिथे अनेक म्हातारे असतील किंवा अगदी तरुण पण असतील की जे तुमच्याकडे आलेत आणि त्यांची परिस्थिती नव्हती तेव्हा त्या गोष्टी करण्याची, भावनिक क्षण होता, असे कुठले किस्से आठवतात, आठवणी आहेत? आज आपण एखादी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लेझर ऑपरेशन करायचं जरी ठरवलं तरी आज मुंबईमध्ये 25,000 ते 30,000 रुपये लागतात आणि सर्वसामान्य स्लममधल्या लोकांना ते अफोर्डेबल नसतं. माझ्या शाखेमध्ये माझ्या वॉर्डातला नसला तरी तो माझ्या शाखेपर्यंत आल्यानंतर त्याने त्यावेळेस जो रिक्वेस्ट करतो, एक तुम्हाला उदाहरण सांगतो, माझ्या बाजूचा एक वॉर्ड आहे कर्वेनगर म्हणून, त्या वॉर्डातले एक चाचा आहेत आमचे, पण ते चाचा मला वाटतं एक 65-70 त्यांचं वय असेल. ते चाचा येता जाता नेहमी माझ्या शाखेकडे बघत असायचे, पण ते कधी आत येत नव्हते. आणि एक दिवस असंच त्यांनी कोणाला तरी विचारलं आणि मग ते शाखेत आले आणि आम्हाला विचारायला लागले की बाबा दादा माझं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, पण माझी कागदपत्रांचा काही त्यांचा प्रॉब्लेम होता. तर त्यावेळेस म्हणजे आम्ही त्यांचं ऑपरेशन ते करून दिलंच त्यांना, पण आता आपण पत्र दिलं, त्यांचं ऑपरेशन झालं, त्यानंतर आपल्याला अनेक लोक येत असतात, आपण ते विसरून पण गेलो. ते चाचा ऑपरेशन झाल्यानंतर जवळजवळ 8-1 दिवसानंतर माझ्याकडे आले आणि अतिशय म्हणजे भारावलेल्या स्वरात त्यांनी माझे आभार मानले, कारण ते चाचांना कलरचं काम करतात, कलरचं, दिवसाचं हातावरती त्यांचं पोट आहे आणि त्यांना म्हणजे ते इतकं भरून आलं की माननीय म्हणजे असं शिंदे साहेबांचं एक वैद्यकीय मदत कक्ष आहे की ज्याच्या माध्यमातून त्यांचं इथे ठाण्यालाच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अतिशय सुंदर असं लेझरचे त्यांचं ऑपरेशन झालं. कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती, पण आमच्या पत्रावरती ते सुद्धा झालं. म्हणजे ते चाचा बिचारे इतके भारावलेले होते आणि भारावलेल्या स्वराने त्यांनी माझ्याकडे त्यांच्या भावना ज्या व्यक्त केल्या, बस हेच आमची पुण्याई आहे, हेच आमच्या शिंदे साहेबांमुळे जे काय आज शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुखांना जे काय लोकांचे आशीर्वाद आहेत ते ह्याच कार्यामुळे. निवडून आल्यानंतर हेच कार्य तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचं विजन काय असेल? निवडून आल्यानंतर बघा, माझ्या विभागामध्ये अनेक आजच्या घडीला फार मोठ्या समस्या, ह्या आरोग्यविषयक समस्या आहेत की आमच्या इथे सरकारी मोठं हॉस्पिटल नाही. आता बाजूच्या विभागात शिंदेसाहेबांनी एक फार मोठं हॉस्पिटल वॉर्ड क्रमांक 117साठी दिलेलं आहे. त्याच्यावर हेल्थवर विषयावर काम करायचं आहे मला. डायलिसिस सेंटर, आज फार मोठ्या प्रमाणात लोकांना डायलिसिसच्या संदर्भात बाहेर जावं लागतं. एक डायलिसिस सेंटर माझ्या विक्रोळीमध्ये असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. अद्ययावत सुसज्ज यंत्रणा असलेलं एक चांगलं असं हॉस्पिटल. आज सरकार, आज स्लम असल्याकारणाने लोक अफोर्ड नाही करू शकत प्रायव्हेट हॉस्पिटल्सची बिलं, मग त्यांना जावं लागतं आयदर घाटकोपरला किंवा राजावाडी, किंवा मग राजावाडीत नाही झालं तर सायनला जायला लागतं. बस त्या विषयावरती पाठपुरावा करून घेऊन अजून एक चांगलं हॉस्पिटल विक्रोळी विभागामध्ये करायचं आणि त्याचं काम, महात्मा फुले हॉस्पिटलचं काम तर सुरूच आहे. त्या ठिकाणी अद्ययावत यंत्रणा आल्या पाहिजेत, ह्यासाठी मी पाठपुरावा नक्की करेन. यासंबंधी कधी शिंदेसाहेबांशी बोलणं झालं आहे? शिंदेसाहेबांचं बोलणं झालं. म्हणूनच शिंदेसाहेबांनी कन्नमारला आणि टागोरनगरला, ह्या कांजूरला, ह्या 2 ठिकाणी सरकारी हॉस्पिटल्स त्यांनी सँक्शन केलेले आहेत आणि त्याचं कामसुद्धा सुरू आहे. कचरा प्रश्नावर तुम्ही एक वेगळं काम केलं आहे, तुमचं एक विजन आहे त्या कचरा प्रश्नासाठी, तुमचा एक रोडमॅप तुम्ही तयार केलेला होता, आम्ही वाचलेलं होतं. काय भूमिका आहे तुमची प्रभागातल्या कचरा समस्येचं निराकरण करण्यासाठी कायमस्वरूपी? कचरा जो आहे त्या कचरा पेट्यांमध्ये टाकला जातो आणि उचलण्याला येणाऱ्या गाड्या ह्या मला वाटतं अशा सतत येत नसल्यामुळे होतं काय की कचरा हा वर जमा होत राहतो आणि साचत राहतो आणि भरलेल्या कचरा पेट्या खाली येतात. माझ्या दृष्टीने त्याचं असं वर्गीकरण आहे की येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचं आपण ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करून किंवा भूमिगत कचरा पेटीचं जे एक नियोजन वॉर्ड क्रमांक 117 या ठिकाणी झालेलं होतं, त्या पद्धतीच्या उपाययोजना राबवाव्यात. किंवा जी घंटागाडी आहे ती घंटागाडी वेळेत दिवसातून 3 ते 4 वेळा येऊन तो कचरा उचलण्याचं नियोजन करायचं, एक त्यामागचं नियोजन माझं आहे. कचरा जेणेकरून स्वच्छ, माझी विक्रोळी स्वच्छ विक्रोळी राहील. आत्ता वेगवेगळ्या वैद्यकीय उपचारांचा, वैद्यकीय सहाय्यतेचा उल्लेख तुम्ही केलेला होता. काही वर्षांपूर्वी जेव्हा कोरोनाचं एक संकट आपल्यावर आलेलं होतं, तो काळ कसा होता? त्या काळामध्ये, कारण बैठ्या चाळींमध्ये कोरोना अक्षरशः वेगानं पसरत होता, दिवसाला शेकडो हजारो लोक मिळत होते. त्या काळात तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन होतं आरोग्याच्या बाबतीत आणि इतर बाबतीत तुमचं नियोजन कसं होतं? खरं तर सुरुवातीचा जो कोविडचा काळ होता तो अतिशय म्हणजे भारताला संपूर्ण जगात त्याचा फार मोठा इफेक्ट होता. आणि ज्या वेळेला डॉक्टरांकडे सुद्धा त्याचं उत्तर नव्हतं, पण बाळासाहेबांची शिवसेना
ही काय करू शकते. आणि म्हणजे आज तुम्ही शिवसेनेचा जर पूर्व इतिहास बघितला असेल तर कुठे भूकंप झाला तर शिवसेना, कुठे पूर आला तर शिवसेना, जिथे कुठे संकट आली म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना. आणि ही सुद्धा एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती होती. आणि ह्या आपत्ती काळामध्ये काम करायला सुद्धा शिवसैनिकच पुढे आला. आमच्या शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ मी रोज 150 ते 200 कुटुंबांचं, कारण अतिशय उपासमारीची वेळ आली, संपूर्ण लॉकडाऊन होतं, कोणाला अक्षरशः हातावरची पोट होतं, ते बिचारे उपासमारीने म्हणजे अक्षरशः त्यांचे दिवस खूप खराब चालले होते. त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या शिवसेने शाखेच्या माध्यमातून रोज सकाळी आणि दुपारी रात्री असे 2 वेळेस आपण त्यांचं जेवणाची व्यवस्था आपल्या शाखेच्या माध्यमातून केली. आता शाखेच्या माध्यमातून करणार म्हणजे आपण कुठून करणार. म्हणजे आज तुम्ही जसं मागे मला तो प्रश्न विचारला की तुमच्यासोबत एवढा जनसंपर्क कसा, हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे की ज्या वेळेस ते दिवस होते त्यावेळेस असं होतं की आम्ही आमच्या मित्रांना रिक्वेस्ट करायचो की बाबा कोणीतरी एक गॅसचा बाटला द्या. कोणाकडून आम्ही कांदे घेत होतो, बटाटे घेत होतो, भाजी. एक आमच्या इथला एक हरी भाजीवाला आहे जो भाजीचा ठेला लावतो बिचारा, पण त्या आपत्तीमध्ये तो जी भाजी आणून विकत होता ती भाजीसुद्धा आम्हाला शाखेला देत होता की भाई आज मेरे तरफ से आप भाजी ले लो. आमच्याकडे एक आमचा वाघरी समाज आहे, त्या समाजातली लोक बिचारी बघायची की राजेश दादा ते प्रयत्न करतायत तर ते आमच्या शाखेत बसले असायचे, दादा हमको कुछ काम बोलो, मग हम खाना बना के देते आपको. मग ते जेवण पण आम्हाला ते लोक बनवून द्यायचे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीला म्हणजे एक आमचा गॅसवाला होता दत्ता म्हणून, तो बिचारा भारत गॅसमध्ये ते गॅसची डिलिव्हरी करतो. ते बघत होता पोटतिडकीने दादा कसं कसं जमा करतोय आणि ते लोकांचं हे चाललंय. तर तो बोला दादा काय लागेल तर मी गॅसचा बाटला माझ्याकडून बाबा 1-2-3 बाटले मी तुला देणार. म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन आमच्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही करायचो. ज्यावेळेस म्हणजे जे लोक ज्या गोष्टीचा मला आज शिवसैनिक असल्याचा अभिमान ह्या गोष्टीसाठी की ज्या वेळेस जी लोक पगार घेऊन काम करतात त्यावेळेस माझ्यासारखे इतर माझे अनेक शिवसैनिक सहकारी हे स्वतःचा जीवाची त्यांच्या कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी रस्त्यात उतरले होते. कोविड काळामध्ये समाजातल्या लोकांना त्यांची उपासमार होऊ नये, त्यांना इतर हे जे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसू नये म्हणून प्रयत्न करत होते. माझा एक उपशाखा प्रमुख आहे माझा सचिन लोखंडे, म्हणजे जेवण आणायला गेला रिक्षा घेऊन, तो रिक्षा ड्रायव्हर आहे बिचारा, तर जेवण आणायला गेला तर त्याला गाडी रस्त्यावर काढली म्हणून पोलिसांची लाठी पण खाल्ली त्याने, पण ते शाखेसाठी ते करत राहिले. म्हणजे हा मूळ त्यामागचा उद्देश आहे. हेच कारण आहे कदाचित की पहिला फोन कुठल्याही संकटात शिवसैनिकाला लागतो, सामान्य मुंबईकरांचा. या सगळ्या संकट काळात तुम्ही प्रेरणा ठरलात या तुमच्या कार्यकर्त्यांची, पण काय तुमची भूमिका होती हे सगळं करण्यामागची? बघा कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की बघा म्हणजे शिक्षणाला सुद्धा बंद झालं होतं, ऑनलाईन शिक्षण चालायचं. माझा विभाग हा चाळीतला असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचा असल्यामुळे माझ्या शाखेकडे एक आमच्या विभागातला एक वीरेंद्र पटवा नावाचा मुलगा आहे, तो माझ्याकडे आला आणि मला हे सांगत होता की दादा ऑनलाईन पढ़ाई करना है लेकिन मेरे पास मोबाईल नाही आहे, अभी कैसे करने का. तर मी असं विचार केला की असं कसं असेल की आज इथे विक्रोळीमध्ये असे कित्येक कुटुंब असतील की जे बिचारे ज्यांच्याकडे मोबाईल नाही, मग ते शिकणार कसं आणि त्यांचं पुढचं सगळं शिक्षणाचं काय होणार भविष्यामध्ये. मग त्या गोष्टीला अनुसरून मी आणि माझ्या टीमने एक विचार केला की आपण काय करू शकतो यांच्यासाठी. तर बाबा माझ्या टीमने आणि आम्ही थोडी पैसे जमा केले आणि आम्ही 5 मुलांना त्यावेळेस मोबाईल त्यांना दिले होते. त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा आम्ही त्यांना मदत कोविड स्वखर्चातून केली होती. त्याचबरोबर आमच्या शाखा तिथे दवाखाना सुद्धा सुरू केला होता. म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर दवाखान्यात त्यांच्या बसत नव्हते, पण आम्ही आमचे जे सुरुवातीपासूनचे आज म्हणजे शिवसैनिक हा फक्त इलेक्शनच्या तोंडावरती उतरत नसतो, तो मुळात तो कार्य करत असतो. म्हणून त्याला इलेक्शन हे नवीन नसतात, त्याला इलेक्शनला लोकांच्या घरात त्यावेळेस चेहरा दाखवायची गरज नाही. आम्ही कामच करत आलोय आणि म्हणून आमचे त्यावेळेस सुरुवातीपासून असलेले डॉक्टर असतील, पोलीस असतील, वकील असतील, ह्यांचे असलेले संबंध ते आम्हाला कामाला आले. आणि त्या कोविडच्या त्या काळामध्ये जिथे डॉक्टर दवाखान्यात स्वतःच्या बसत नव्हते, पण आमच्या शिवसेना शाखा तिथे दवाखाना ह्या उपक्रमाला प्रतिसाद देत इथे आमच्या शाखेत दर 2 दिवसानंतर एक डॉक्टर बसत होते आणि आमच्या लोकांची सोयीसुविधा करत होते. अच्छा, आत्ता तुम्ही तरुणाईचा उल्लेख केलात. एक वेगळा प्रश्न विचारावा असं वाटतो. जी तरुणाई असते ती अनेक बाबतीत व्यसनांना बळी पडते. अनेक वेळा असं होतं की व्यसनांच्या आहारी जाऊन कुटुंब उद्ध्वस्त होतात. तुम्ही अनेकदा यासाठी काही प्रयत्न केलेले होते, अगदी वेळ पडली तर तुम्ही रस्त्यावर उतरून काही गोष्टी केलेल्या होत्या. कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करताय आणि विशेषतः बैठ्या चाळींमधल्या या तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी?
अतिशय हा योग्य प्रश्न आहे, कारण आज विक्रोळीमधल्या अनेक ठिकाणी तरुणाई ही त्या नशेच्या आहारी गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांची भावी पिढी तर उद्ध्वस्त झालेलीच आहे, पण त्यांच्यामुळे त्यांचं कुटुंबसुद्धा आज रस्त्यावर आलेलं आहे. म्हणजे मला ह्यानंतर असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर उद्या नगरसेवक म्हणून मी निवडून आलो तर ह्या नशामुक्तीचं कॅम्पेनिंग फार मोठ्या प्रमाणात मी चालवेल. विक्रोळीतल्या तरुण पिढी ही त्याच्या विळख्यात अडकत चाललेली आहे. त्याला ह्यापासून परावृत्त कसं करता येईल, त्यांना काउन्सिलिंगच्या माध्यमातून, त्यांना भविष्यात येणारे जे काय त्यांचे त्या गोष्टीने होणारे जे दुष्परिणाम आहेत ते सुद्धा मी त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांना त्यांची ती चुकलेली वाटेपासून त्यांना परावृत्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. अशा कुठल्या केसेस होत्या का की जिथे म्हणजे हा एक वेगळा मुद्दा आहे, कुठला नगरसेवक याविषयी बोलत नाही. खरं तर हा म्हणजे पहिल्यांदाच मी पण ऐकतोय हा मुद्दा की एक नगरसेवक व्यसनमुक्ती केंद्रासंबंधी बोलतोय, नगरसेवक पदासाठीचा इच्छुक उमेदवार किंवा जो आहे. अशा काही कुठल्या घटना घडल्या का की तुम्ही या इतक्या महत्त्वाच्या किंवा गंभीर विषयाकडे की मला या विषयावर कार्य करायचं आहे? आमच्या विभागात एक मुलगा आहे, मी त्याचं नाव आता घेऊ इच्छित नाही या ठिकाणी. त्या मुलाच्या भावाने मला एक दिवशी फोन केला आणि त्याने मला सांगितलं की माझी गळ्यातली चैन चोरीला गेली आहे. तर त्याला मी विचारलं काय झालं तुला, ॲक्च्युली चैन चोरीला जाण्यामागचं काय आहे. तर त्याने मला सांगितलं की मी रात्री आलो आणि माझ्या गळ्यात तेवढी चैन होती, आता सकाळी उठलो तर माझ्या गळ्यातली चैन गायब आहे, पण ती चैन मला असं डाऊट आहे की माझ्या भावानेच चोरली. तर त्याने त्या संदर्भात त्याच्या स्वतःच्या सख्या भावाची तक्रार केली पोलीस स्टेशनला आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं. तिथे त्याने आता त्याचा भाऊही माझा मित्र आणि तो ज्याने चोरीचा आरोप आहे तोही माझा मित्र. आता जेव्हा ते पोलीस स्टेशनला गेले तेव्हा ज्याला पोलिसांनी उचललं त्याने मला फोन केला की दादा मला पोलिसांनी उचललं आहे. तर मी गेलो त्या ठिकाणी, तर मी पोलिसांना सांगितलं की तो पोरगा असा नाही आहे. तर त्यावेळेस पोलिसांनी मला त्याची रेकॉर्डिंग दाखवली की हा पोरगा नशेच्या इतका आहारी गेला आहे की त्याने त्याच्या भावाची रात्री चैन चोरली, एका सोनाराकडे जाऊन ती गहाण ठेवली, त्या पैशातून घेऊन त्याने ती नशापाणी केलं, त्याने केलं त्याच्या इतर 4 मित्रांना ते करायला लावलं. तर हे जेव्हा मी ते बघितलं ते विदारक परिस्थिती, म्हणजे मला त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज याला नाही आवरलं तर उद्या हा अजून कुठल्या तरी थराला जाईल. मग त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाशी मी चर्चा केली आणि त्याला पहिलं जाऊन एका रिहॅब सेंटरमध्ये त्याला आम्ही तिथे सुपूर्द केला की नाही तर उद्या हा अजून वेगळ्या दिशेने जाईल. म्हणजे हे अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस अतिशय वाईट वाटतं की ही तरुण पिढी आज या नशेच्या आहारी जाऊन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये या देशाचं, या महाराष्ट्राचं जे वैभव आहे तरुणाईचं ते कुठेतरी उद्ध्वस्त होताना दिसते. खरंच वेगळा प्रश्न आहे आणि तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. या प्रश्नावर तुम्ही काम कराल आणि या प्रश्नावर गांभीर्यानं काम करणारी जी लोकं आहेत त्याच्यात तुमचं नाव घेतलं जाईल. पुन्हा एकदा येऊयात आपण प्रभागातल्या विषयांकडे. तुम्ही निवडून आलात तर असे कुठले 3 विषय असतील किंवा असे कुठले 5 विषय असतील की जे तुम्ही प्राधान्यानं सोडवण्यावर भर द्याल? माझ्या विभागात अतिशय महत्त्वाचा आणि ज्वलंत असा कुठला प्रश्न असेल तर तो रखडलेले SRAचे प्रकल्प. आज ज्यावेळेस चाळींचा पुनर्विकासाचा प्रश्न होतो त्यावेळेस लोकांना असं वाटतं की मला खूप सुंदर असं इमारतीमध्ये मला घर मिळणार आहे. लोक भोळ्या आशेने तयार होतात. आज माझ्या विभागात शिवाजीनगरचा एक एरिया आहे की ज्या ठिकाणी गेले 16 वर्ष लोक बेघर आहेत, रूम तुटलेले आहेत आणि सुरुवातीच्या काळात बिल्डरने 2 आणि 3 वर्षाचं भाडं दिलं, पण आज भाडं बंद झालेलं आहे, घरं तुटलेली आहेत आणि आज ती कुटुंब रस्त्यावरती आहेत. असं माझ्या विक्रोळी विभागामध्ये 3 ते 4 ठिकाणी SRAचे प्रकल्प रखडलेले आहेत आणि ते बिचारे हक्काच्या घराला आपल्या मुकलेले आहेत. आज मला सर्वात प्रायोरिटी जर काय असेल तर त्या लोकांना सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. दुसरा महत्त्वाचा विषय, जे माझे चाळीतले गरीब मुलं आज चाळींमधला जो स्पेस कमी असल्यामुळे अनेक होतकरू तरुण मुलं आहेत ज्यांना अभ्यास करायची इच्छा आहे, पण चाळीत असणारा गोंगाट, चाळीतली असणारी वर्दळ, आजूबाजूचा असलेल्या अनेक ट्रॅकच्या बाजूला असलेल्या घरांमुळे ती मुलं अभ्यासाला त्यांना खूप डिस्टर्बन्स येतो. तर माझं एक प्रमुख उद्दिष्ट असेल की मला माझ्या प्रभागामध्ये एक सुसज्ज अद्ययावत अशी अभ्यासिकेचं माझं एक उद्देश आहे की एक सुसज्ज अशी चांगली अभ्यासिका असेल की ज्या माध्यमातून मी तरुण पिढी घडवायचं नक्कीच काम करेल. आरोग्याच्या विषयावर सांगितलं मी तुम्हाला की अद्ययावत यंत्रणा असलेलं सुसज्ज हॉस्पिटल आणि त्याच्यातून मिळणाऱ्या चांगल्या सोयीसुविधा माझ्या विभागातील मतदारांना कशा पद्धतीने पोचवायच्या ह्याचा मी नक्कीच पाठपुरावा करेन. कचऱ्याचा
असलेला विषय आणि डम्पिंगचा विषय जो आहे, ज्याच्यामुळे आज आमच्या विभागामध्ये डम्पिंगचा जो विषय आहे, ज्याचा स्मेल अतिशय भयानक स्मेल, जे कांजूरला जरी असलं तरी टागोर आणि कन्नमार नगरच्या रहिवाशांना त्याचा प्रचंड त्रास आहे. तर त्याच्यावरही काही ठोस उपाययोजना करण्याचा मी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करेन. शिंदे साहेबांशी यासंबंधी कधी बोलणं झालंय? त्यांच्याकडनं काही शब्द आश्वासन मिळाले? SRAच्या प्रकल्पाबाबत मी माझ्या रहिवाशांसोबत आम्ही त्यांच्यासोबत बैठक लावली होती. त्या संदर्भात साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आपण नक्कीच हे जे आहेत रखडलेले प्रकल्प त्याच्यावरती परत नव्याने आपण ह्याला सुरुवात करू. तुम्हाला चालना, ह्या सर्व कामाला रखडलेल्या प्रकल्पांना पुनर्नियुक्तीने आपण चालना देऊ. आणि माझं विक्रोळीकरांना मनापासून सांगणं आहे की आत्ताच साहेबांनी जे टागोरनगरसुद्धा क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये घेतलेले आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझ्या टागोरनगर हरियालीचा विकास सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून करून घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. रखडलेले पुनर्वसनचे प्रकल्प तर आहेच, पण इतर ज्या चाळी आहेत आज, त्या क्लस्टरच्या माध्यमातून, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नक्कीच आम्ही त्याचं डेव्हलप करायचा प्रयत्न करू. वेगळा राजकीय प्रश्न, पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरताय, कशा पद्धतीनं बघताय निवडणुकीकडे? ही निवडणूक तुमच्यासाठी नेमकी काय आहे? ही निवडणूक माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे, कारण ह्या निवडणुकीमध्ये आज ही निवडणूक जवळजवळ 8 वर्षानंतर लागलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. ह्या निवडणुकीमध्ये बघायचा दृष्टिकोन असा आहे की अनेक प्रस्तावित पक्ष हे सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. त्यामध्ये मी नवखा उमेदवार आहे, पण माझ्याकडे असलेली माझ्या कामाची शिदोरी, शिंदे साहेबांचा पाठीवर असलेला हात, बाळासाहेबांचा असलेला आशीर्वाद, ह्या सर्व कामाचा शिदोरीच्या जोरावर मी या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि सामोरं जात असताना मी माझे सर्व शिवसैनिकांना, माझ्या विभागातल्या मतदारांना आश्वासित करणार की येणाऱ्या काळामध्ये जी कामं तुम्ही मागच्या 9 वर्षामध्ये, म्हणजे जसं एक नगरसेवक हा कसा असावा, तो नगराचा खऱ्या अर्थाने सेवक असावा, ज्याला बघितल्यानंतर आपल्याला एक वाटलं पाहिजे की हा माझा माणूस आहे, हा माझा लोकप्रतिनिधी, हा माझ्या बिहाफमध्ये माझे प्रश्न हा हाऊसमध्ये मांडतोय, माझ्यासाठी हा भांडतोय, असा एक विश्वास असलेला लोकप्रतिनिधी मला बनायचे. आणि त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करणार. ही निवडणूक अतिशय माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती जिंकण्याच्या दृष्टीने मी आणि माझी पूर्ण टीम ही कामाला लागलेली आहे. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. राजेशजी, तुम्ही जे आत्ता मुद्दे मांडलेत, एक नगरसेवक असे मुद्दे मांडताना मी बघतोय, आणि हे फक्त धर्माचे किंवा कुठले भावनिक मुद्दे नाही आहेत, विकासाचे मुद्दे आहेत. तुमच्याकडे क्लिअर विजन आहे, अशी खूप कमी माणसं असतात. शुभेच्छा तुम्हाला. एक राजकीय नेता हा फक्त राजकीय नेता नसतो, तर तो एका मोठ्या कुटुंबाचा भाग असतो, आणि राजेशजी हाच चेहरा आहे जो एका मोठ्या कुटुंबाचा, त्यांच्या प्रभागाचा तो एक चेहरा आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि आशा करतो की तुम्ही निवडून आल्यावर पुन्हा एकदा आम्हाला इंटरव्ह्यू द्याल. आणि पुन्हा एकदा त्याचसाठी सदिच्छा. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? राजेशजींनी जे आत्ता विजन मांडलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमधनं कळवायला विसरू नका, आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.